नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोगतज्ञ, नाशिक। कालच एक घटना घडली। माझ्या हॉस्पिटलला एक पेशंट रेफर झाला होता आणि जनरल प्रॅक्टिशनरनी माझ्याकडे पहिले ईसीजी पाठवला होता आणि त्या ईसीजी मध्ये त्याला एक मेजर हार्ट अटॅक आलेला होता आणि तो हार्डली एक 3-4 किलोमीटर माझ्या हॉस्पिटलपासून असेल। परंतु माझ्या हॉस्पिटलला ज्यावेळेस तो पोहोचला त्यावेळेस तो पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये होता, ब्रॉड डेड होता। आम्ही त्याच्यावर ईसीजी केला, बरेच प्रयत्न केले, पण वी कुड नॉट रिवाइव्ह हिम। आणि त्यावेळेस मी नातेवाईकांशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की साधारणतः एक 1 किलोमीटर तुमचं हॉस्पिटल असेल त्यावेळेस आमचा पेशंट बोलणं बंद झालं, परंतु पेशंट रिस्पॉन्स करत नव्हता। मला असं वाटतं की जर त्या प्रसंगी त्या नातेवाईकांनी जर त्याला प्रॉपर CPR दिला असता आणि माझ्या हॉस्पिटलपर्यंत जर पोहोचवलं असतं तर नक्कीच आपण त्याचा जीव वाचवू शकलो असतो। आणि त्याच उद्देशाने आजचा मी हा व्हिडिओ बनवत आहे। सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे जो माणूस आधी नॉर्मल असतो आणि अचानक कोलॅप्स होतो, आणि अशा व्यक्तीला जर आपण योग्य प्रकारे योग्य गाईडलाईन प्रमाणे जर CPR दिला तर नक्कीच आपण त्याचा जीव वाचवण्यात यशस्वी होऊ शकतो। रिसेंटली आपण न्यूज चॅनलमध्ये बघतोय जे सेलिब्रिटीज आहे, आता रिसेंटली शेफाली जरीवाला, सिद्धार्थ शुक्ला, म्हणजे असे बरेच जे सेलिब्रिटीज आहे त्यांचे सडन कार्डियक अरेस्टने मृत्यू झाल्याचं आपण बघितले। तर त्यावेळेस आपण थोडंसं या बाबतीत जागरूक होतो। भारतामध्ये साधारणतः एका वर्षामध्ये 7 लाख लोकांना सडन कार्डियक अरेस्ट होतो आणि त्याच्यापैकी फक्त लेस दॅन 5% लोकांना योग्य प्रकारे CPR मिळतो। तर मला असं वाटतं की CPR हा कॉमन पब्लिकला माहीत झाला पाहिजे, कारण जे काही सडन कार्डियक अरेस्ट होतात त्याच्यातल्या 70% कार्डियक अरेस्ट या घरांमध्ये होतात, 20% पब्लिक प्लेसेसमध्ये होतात आणि फक्त 10% कार्डियक अरेस्ट या हॉस्पिटलमध्ये होतात। त्यामुळे कॉमन पब्लिकला CPR हा आलाच पाहिजे योग्य प्रकारे आणि योग्य गाईडलाईननी। आता आपण CPR कसा केला जातो आणि त्याच्या स्टेप्स काय असतात हे जाणून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचं CPR मध्ये ॲक्ट नाऊ, याचा अर्थ असेसमेंट, त्यानंतर कॉल फॉर हेल्प आणि ट्रीटमेंट, हे 3 पार्ट असतात। तर त्याच्यामध्ये असेसमेंटमध्ये आपण त्याच्या 3 गोष्टी बघतो। सगळ्यात पहिले जी आहे ती आपण पेशंट रिस्पॉन्सिव्ह आहे किंवा नाही या गोष्टी बघतो। त्यानंतरून आपण दुसरं जी गोष्ट बघतो, पेशंट ब्रीदिंग करतो किंवा नाही करत हे चेक करतो। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण त्याची पल्स चेक करतो। तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस पेशंट रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही आपण पेशंटला आपण टॅप करतो। जसं आपण विचारणार भाईसाब किंवा बाबा उठा, किंवा आपण त्याला त्याच्या छातीला मारू शकतो, बाबा उठा, बाबा उठा, असं आपण करू शकतो। त्याने आपण बघू शकतो जर पेशंट रिस्पॉन्सिव्ह असेल तर तो लगेच हालचाल करेल किंवा आपल्याला आवाज देईल। जर त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स केला नाही तर आपण त्याची नेक्स्ट स्टेप म्हणजे त्याचं ब्रीदिंग चेक करतो। ब्रीदिंग चेक करण्यासाठी आपण त्याचं रेस्पिरेशनमुळे त्याची छाती वर खाली हलते की नाही ते बघतो। आणि दुसरी जी मेथड आहे ती आपण कान लावून त्याचे श्वास येत आहेत की नाही ते ऐकू शकतो। त्यानंतरून तिसरं महत्त्वाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण चेक पल्सेस, तर आपण त्याच्या पेरिफेरल पल्सेस चेक करू शकतो, ज्या रेडियल आर्टरीच्या पल्सेस असतात, किंवा बऱ्याच वेळेला BP लो झाल्यामुळे बऱ्याच वेळेला या पल्सेस इतक्या लागत नाही, अशा वेळेस आपण त्याच्या सेंट्रल पल्सेस, त्याच्यामध्ये कॅरोटिड, तर आपण ही जी इथली थायरॉइडची जागा असते त्याच्या बाजूला जर आपण 2 बोटं गेलो आणि तिथे जर आपण बोट ठेवलं तर आपल्याला तिथे पल्स लागते, आणि सिमिलरली इकडे राईट साईडला, तर याने आपण त्याची पल्स चेक करू शकतो। तर ह्या 3ही गोष्टी चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे सगळं स्पीडली व्हायला हवं, त्याच्यात बिलकुल वेळ नको जायला। त्याच्यानंतरून जे दुसरं महत्त्वाचं जे हे आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉल फॉर हेल्प, म्हणजे मधल्या वेळामध्ये आपण जर आपल्या बाजूला जर पब्लिक प्लेसेसमध्ये जर ही घटना घडली असेल तर तिथे गर्दी असते, गर्दीमध्ये जर एखादा आपल्या ओळखीचा कोणी असेल, जसं एखादा कुणाल ओळखीचा, तर कुणाल पटकन ॲम्ब्युलन्सला बोलव असं आपण त्याला आवाज देऊ शकतो। किंवा एखादा कलरचा कोणी शर्ट घातला असेल, रेड शर्टवाले बाबा तुम्ही पटकन ॲम्ब्युलन्सला बोलवा, तसं आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो। आता जो ॲक्ट नाऊ मधला जो T आहे तो म्हणजे ट्रीटमेंट, म्हणजे आपल्याला आता CPR करायचं आहे। तर CPR करताना हे जे स्टर्नम बोन असतं सेंटर ऑफ द चेस्ट, त्या स्टर्नम म्हणजे ब्रेस्ट बोनचा जो लोअर 1/3 पार्ट असतो तर त्या पार्टमध्ये आपल्याला CPR करायचा असतो। आपला जो राईट किंवा जो डॉमिनंट हँड आहे तो आपण व्हर्टिकली त्यावर प्लेस करतो, त्याच्यामध्ये आपण इंटरलॉक करतो लेफ्ट हँडचे फिंगर्स, आणि साधारणतः 2 इंच डीप जाईल ह्या प्रेशरने आपण त्याच्यावर कॉम्प्रेशन देतो। आणि हे जे कॉम्प्रेशनचं जी
या प्रकारे आपण ते कॉम्प्रेशन देतो. हे एका मिनिटात साधारणतः 100 ते 120 कॉम्प्रेशन्स झाले पाहिजे, म्हणजे एका सेकंदाला 2 कॉम्प्रेशन. आणि हे कॉम्प्रेशन आपल्याला कंटिन्यू करायचे. या प्रकारे आपण ते कॉम्प्रेशन कंटिन्यू करायचे. आता या कॉम्प्रेशनमुळे काय होतं की ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन देतोय त्यावेळेस हार्टमधनं ब्लड पंप होतंय आणि पेशंटच्या ब्रेन, किडनी आणि वेगवेगळ्या अवयवाला रक्त भेटतं. आणि ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन रिलीज करतो त्यावेळेस त्याच्या पायाकडनं, हाताकडनं वगैरे सगळं ब्लड हार्टमध्ये रिफिल होते. आणि ह्या गोष्टींमुळे काय होतं की पेशंटचं न्यूरोलॉजी, किडनी वगैरे ह्या सगळ्या ऑर्गन्सवर फंक्शनिंग राहतात, त्याला प्रॉब्लेम येत नाही. तर हे असं CPR करताना आपल्याला साधारणतः 2 मिनिटानंतर आपण थकू शकतो. तर अशा वेळेस आपण हेल्प म्हणून ज्याला कोणाला CPR येत असेल तर त्याची आपण मदत घेऊ शकतो आणि थोडी रेस्ट घेऊन आपण पुन्हा CPR करू शकतो. आता तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेला ब्रिदिंगचा पण एक कॉम्पोनंट असतो, त्यामुळे आपण 30 कॉम्प्रेशन नंतरून पेशंटला ब्रिदिंग देऊ शकतो. बऱ्याच वेळेला कोविड नंतरून बरेचसे इश्यूज झाले होते, त्यामुळे ब्रिदिंग जरी नाही केलं आपण किंवा तुम्हाला जर कम्फर्ट वाटत नसेल ब्रिदिंग द्यायला पेशंटला, आपण माउथ टू माउथ ब्रिदिंग देऊ शकतो या प्रकारचं. परंतु जर आपल्याला कम्फर्ट लेवल वाटत नसेल तर तुम्ही CPR कंटिन्यू केलं तरी चालू शकतं. आणि CPR कधीपर्यंत कंटिन्यू करायचं? जोपर्यंत तुम्हाला ॲम्ब्युलन्सची हेल्प मिळत नाहीये किंवा जर कुठे पब्लिक प्लेसमध्ये ही घटना झाली असेल आणि तिथे ऑटोमॅटेड डिफिब्रिलेटर्स अवेलेबल होत नसेल तर तोपर्यंत आपल्याला CPR हा कंटिन्यू करायचा आहे. आणि एकदा पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये आल्यानंतर आपण कार्डियाक किंवा जी कुठली टीम असेल ॲम्ब्युलन्समधली त्यांच्याकडे आपण पेशंट हँडओव्हर करू शकतो किंवा हॉस्पिटलवर. तर ही जी CPRची माहिती मी शेअर केली आहे ही प्रत्येकाने जर आपल्या फेसबुक पोस्टला शेअर केली तर आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकतो. आणि जर तुम्हाला CPR बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.